आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मुंबईच्या शिवालय येथे महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद। 11 वाजता निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राऊत जयंत पाटील पटोले संबोधित करणार। महाविकास आघाडीत 260 जागांचं वाटप पूर्ण, उरलेल्या 28 जागांवर 2 दिवसात निर्णय होणार। महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, अपेक्षित उमेदवारांना कागदपत्र जमा करण्याच्या सूचना। पहिल्या यादीत 110 पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता। महायुतीच्या तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसात तोडगा, महायुती बंडखोरी करणाऱ्या नेत्याला पाठीशी घालणार नाही। महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून ठराव मंजूर। भाजपच्या काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात, भारती लव्हेकर, राम कदम, सुनील राणेंसह तमिळसेल्वन पराग शहांचं तिकीट कट होण्याची शक्यता। भाजपचे माजी आमदार राजन तेली ठाकरे गटात प्रवेश करणार, राजन तेलींचा आज मातोश्रीवर प्रवेश होणार, सूत्रांची माहिती। राजन तेली सावंतवाडीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे ठाकरे गटात प्रवेश करणार, आज दुपारी 3 वाजता मातोश्रीवर दीपक साळुंखे पक्षप्रवेश करणार। सुरेश धस यांनी मध्यरात्री जरांगे पाटलांची भेट घेतली, जरांगे पाटील सुरेश धस यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती। धस बीडच्या आष्टी पाटोदा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार। महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही लागला कामाला, बावनकुळेंची पुण्यात संघाच्या वरिष्ठांसोबत गुप्त बैठक, पाऊण तास चर्चा झाल्यानंतर संघाकडून पुण्यात आढावा घेतला। एमआयएम पक्षही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात, स्वतः लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची इम्तियाज जलील यांची घोषणा। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना उमेदवारी, काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी घोषित, वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित। मराठा समाजाची लाट, देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम लावणार, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर फडणवीसच जबाबदार, वेळ पडली तर मराठे भाजपचा एन्काउंटर करतील, मनोज जरांगेंचा भाजप आणि फडणवीसांना इशारा। जरांगेंकडून धाराशिवमधून 65 ते 70 जणांकडून उमेदवारीची मागणी, यामध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश। मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पार्टीनं त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही आमच्या आमदारकी मंत्रिपद धोक्यात घालून सत्तांतर घडून आणलंय, शहाजीबापू पाटलांचं शहांना प्रत्युत्तर। भाजपचे जास्त आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केल्यामुळे भाजपमध्ये नाराजी, काँग्रेस नेते नितीन राऊतांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बोलणं योग्य, मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं वक्तव्य। वरळीत आदित्य ठाकरेंसमोर लढण्यास भाजप नेत्या शायना एनसी लढवण्यास इच्छुक, आदित्य ठाकरेंविरोधात भाजपकडून शायना एनसी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात अनिल परबांकडून युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत, सिनेट निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानं उमेदवारी दिल्याची चर्चा। शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार, महायुतीचं अधिकृत जागा वाटप झालेलं नसतानाही पाटलांकडून स्वतःची उमेदवारी घोषित। भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा विचार नाही, एका घरात 2 तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती। तर सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढण्याची केली होती तयारी। स्वराज्य संघटना आणि काँग्रेसची युती होणार होती, लोकसभेला काँग्रेस हायकमांडनं उमेदवारीचा शब्दही दिला, पण काही कारणांमुळे शाहू महाराज पुढे आणि माझा विषय थांबला, मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडलं, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य। बंधू शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे वेगळे नाहीत, कधी कधी माझं नाव शिवेंद्रराजे सांगतो, उदयनराजेंचं मिश्किल वक्तव्य। अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर शनिवारी राजीनामा देणार, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वर्णी लागली नसल्यानं मानकर नाराज, अजित पवार किंवा सुनील तटकरेंकडून कुठलाही संपर्क नसल्याची माहिती। नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातून अटक केलेला कुख्यात शूटर सुखाला चौकशीसाठी पनवेलमध्ये आणलं, आरोपीला आज पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार। मालेगाव बाह्य मतदारसंघ विकासापासून वंचित, दादा भुसेंनी मतदारसंघात कामच केलं नाही, अद्वै हिरेंचा आरोप, तर विधानसभा निवडणुकीत माझा 100% विजय होणार, अद्वै हिरेंचा विश्वास। सकल ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी बावनकुळेंची भेट घेतली, कसब्यात ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्या, ब्राह्मण समाजाची मागणी। राजकोट येथील पुतळा प्रकरणातील 3ऱ्या आरोपीला अटक, परमेश्वर यादव असं आरोपीचं नाव, पुतळ्याच्या भागाचे नीट वेल्डिंग केलं नसल्याचा त्याच्यावर ठपका, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मुंब्राच्या किस्मत कॉलनीत अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण, पोलिसांचा फौजफाटा तैनात।
1 नोव्हेंबर पासून माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार। पावसाळ्यात 4 महिने मिनी ट्रेन बंद असते। पुण्याच्या इंदापूरमधून तानाजी शिंगाडे यांना रासपची उमेदवारी। शिंगाडे यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून समावेश। धाराशिवमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाव्य उमेदवार जाहीर। तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अश्रुबा कोळेकर तर भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी नानासाहेब मदने संभाव्य उमेदवार। काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपनं तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास वेगळा विचार करणार। आमचा विचार करावा। नागपुरात पत्रकार परिषद, तेली समाजाची मागणी। अंबरनाथ विधानसभेत वंचितचा उमेदवार देऊ नका। आपल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नुकसान नको। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी। अंबरनाथ पालिकेच्या लिफ्टमध्ये मनसे शहराध्यक्ष अडकले। कुणाल भोईर हे तब्बल 15 ते 20 मिनिटं अडकून पडले। सुरक्षा रक्षकांनी कुणाल भोईर यांना बाहेर काढलं। कांतीलाल कडू यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी द्यावी, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवली जाईल। जनता दरबारातून मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 13 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार। जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न। नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुकांची संख्या वाढली। 4 मतदारसंघासाठी 40 इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मकाचं मोठं नुकसान। 4000 क्विंटल मक्याचे अंदाजित नुकसान झाल्याची माहिती। ठाण्याच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी 7,22,000चा मोबाईलचा लावला शोध। चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केले। गोंदियात 22,009 मतदार बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क। जिल्ह्यात 11,11,513 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात 344 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। तर एकूण 3,73,293 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। पालघरमध्ये निवृत्त पेन्शनधारकांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत अंमलबजावणीची मागणी। बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेकडून सरकारचा चौदावा घालण्यात आलं। बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन 20 महिन्यांपासून थकीत। वेतन देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 17 दिवसांपासून कामबंद आंदोलन। पालघरमध्ये घातक घनकचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। धाराशिवच्या परंड्यातील डोमगावात बोगस रेशन कार्ड धारकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू। गोंदियाच्या सालेकसा गावात 10 रुपयांसाठी एकाची हत्या। पत्ते खेळण्यावरून दोघांमध्ये वाद, तर आरोपीही गंभीर जखमी। पोलिसांकडून तपास सुरू। चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी भागात हत्येच्या 3 आरोपींना 2 तासात अटक। राजुरा तालुक्यातील सुनाळा येथून आरोपींना अटक।